देव काय खातो आणि देव काय करतो. झालं. आता ते शास्त्री विवाद होते, त्यांनी आपलं सांगितलं काय खातो म्हणजे काय. ते म्हणले अमकं तमकं. ते म्हणले तसं नको, जरा घरी जाऊन अभ्यास करून ये. हे तर मला माहिती आहे. झालं. मग दुसरं पुराणात काढलं, रामायणातल्या रामाने काय खाल्लं त्याची यादी काढली. कृष्णाला काय आवडत होतं, मग लोणी, तूप, दही, दूध. गणपतीला काय आवडतं, मोदक. ते म्हणले हे मला माहिती आहे रे, हे काही बरोबर नाही. देव काय खातो. पांडुरंग काय खातो, पुरणपोळीचा नैवेद्य, गर्भित अन्न. कसा नैवेद्य असावा, गर्भित नैवेद्य असावा. झालं. हे म्हणले ही असली उत्तरं तू मला देऊ नकोस, शास्त्रीय आहेस तू, तुझ्याकडून अपेक्षा निराळी आहे. देव काय करतो आणि देव काय खातो. झालं. 5-6 दिवस झाले त्यांनी हे चाललं ते चाललं, रामायण चाळ, महाभारत चाळ, अमक्या ठिकाणी काय नैवेद्य होता, तमक्या वेळेला काय नैवेद्य होता, एकालाही तो होय म्हणेना. आणि शेवटी सांगितलं उद्या जर उत्तर आलं नाही तर जमीन खालसा आणि गावाच्या बाहेर. आता राजा बोले, दाढी हाले का दल हाले. झालं बाबा, मजेशीर गोष्ट आहे. झालं. आणि काही सुचे ना, असं डोक्याला हात लावून बसला. बायकोला म्हणाला आवरा, सकाळी उठून निघायचंय. आता कुठे जावं. आईत दारात शिदा येत होता. जो सिद्धा येतो घरात तो शिद्धा. शास्त्रीय तुम्हाला माहिती आहे. काही त्याच्याकरता भानगड करावी लागत, सिद्धा घरात येतो तो सिद्धा. नुसतं बाईला सांगायचं उद्या तुमच्या सासऱ्यांचं असं होय, पाठवून देतो 5 किलो. सिद्धा. नुसता जो सिद्धा घरात येतो त्याचं नाव शिदा. हे रोजच येत होतं. बरं राजाचा उपाध्याय, त्यामुळे हे आले ते आले. आता गावच सोडून गेल्यानंतर पुढे काय राहिलं, खलास. तितकं त्याचा एक ते सेवक होता. तो सेवक जवळ गेला, म्हणला महाराज आपण एवढे दुःखात बसला, आपल्याला काहीतरी माझी मदत. गाढवा म्हणला मला येत नाही, ते तुला काय येणार. ते म्हणले काही वेळेला गोष्टी गाढवाला सुद्धा येतात जे मालकाला येत नाहीत त्या. पुष्कळ वेळेला जीवनामध्ये असं घडतं की मालकाला येत नाही ते गाढवाला येतात, म्हणूनच मालक गाढव सांभाळतो, नाही का. हो, काही काही माणसाजवळ भुरकड गाढव काय, अहो त्याचं काही ती गाढव काही निरुपयोगी नाही, चांगलं असतं गाढव. माणसापेक्षा सुद्धा काही काही वेळेला ते चांगलं वागतं. मोठा शास्त्री होता, विद्वान होता. आता काय दरबारमधली माणसं कुठेतरी कुचाळा करतच असतात. काय म्हणले महाराज, आपल्या दरबारमधले एवढा विद्वान आहे, त्याला काही कामगिरी नाही, फुकटचं खातोय. काहीतरी त्याला चाचणी घ्या की, प्रश्न तरी विचारा की. जमीन दिली आहे, खाणं पिणं चालू आहे, घरात मजा मारतोय, काहीतरी करा की. ते म्हणले काय करू. काही नाही म्हणले, त्याला 2-3 आम्ही प्रश्न देतो, तेवढे विचारा, उत्तर देता आलं तर ठेवा, नाही तर घ्या जमीन काढून. हितचिंतक बरेच होते, कारण त्याला काढून दुसरं कोणाला तरी चिकटून द्यायचा होता. सध्याची भाषा ही तुम्हाला सुद्धा अनुभवाला असेल. तात्या तुमची ओळख आहे, नोकरी लावा म्हणत नाहीत, आमच्या पोराला चिकटून द्या. काय म्हणजे ही मराठी समृद्ध जी झाली ती अशा वाक्यांनी समृद्ध झाली. त्यांचा वडा झाला. काय भाषा बरं का. तसं कुणाला तरी वाटलं याला उडवावा, या शास्त्र्याला उडवावा, आणि दुसरा कोणीतरी काय अगदी दरवर्षी बाबा महाराजांचीच करायचं काय हेतू आहे का, दुसरं कोणी नाहीच का. तात्या द्या की आम्हाला सुद्धा चिकटून, म्हणजे काही नोकरी विक्री आहे का. किती वर्षी हेच करणार तुमचं पौरित्य, दुसरा द्या की चिकटून. माझं बोलणं कळलं का. हो माहिती आहे तात्याला, तुम्ही काही सांगायची गरज नाही. अगदी काय बाबा महाराजाची मक्तीगिरीच आहे का तुमच्याकडे. इतक्या वर्षी तेच, दुसरं कोणी नाही. आणि दुसरं कोणाला काही प्रवचन करता येत नाही, आणि आम्ही काय कीर्तन. आता तुला कोण नको म्हणते.
माझं बोलणं कळलं का? अशा असतातच. तेव्हा ते दरबारमधले होते म्हणे. राजाही पेटलं. खरंच आहे म्हणले, वर्षभरात ते तोंड सुद्धा बघितलं नाही, फक्त दसरा दिवाळीला येतो, आशीर्वाद देतो ना जातो. 2 गाढव रस्त्याने भेटली आणि तिथे एक दारू पिऊन पडला होता. ही उपकथा, आज काला आहे ना, तसा पडला होता घाणीत. 1-2 माणसं म्हणली, तिथे गाढवही होती त्या तिथे आलेली उकिरड्यावर, ते उकिरड्यावर पडलं होतं. माणसं म्हणाली, काय हो गाढवासारखा पडलाय? ते 2 गाढव म्हणली दुसऱ्या गाढवाला, काही अक्कल आहे का? आपण कधी असं पिऊन पडतो का? तेव्हा गाढवाने ठरवलं की आपण एक आपलं कमिटी फॉर्म करावी आणि अर्ज द्यावा की इथून पुढे कुणालाही अपशब्द वापरताना त्याच्यातून गाढव शब्द वगळून टाकावा, कारण आम्ही कधीही नशा करत नाही आणि आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. कशा करता सांगितलं मंडळी, अवघड आहे. ते म्हणले, ठीक आहे म्हणले, मी गाढव आहे पण उपयोगी बघा. म्हणले, तुला का अक्कल आहे? ते म्हणले, मला अक्कल नाही हे सिद्ध ठरलंय, पण तुम्ही नक्कीच थांबलाय. ते म्हणले, उद्याचे दिवस असं करा, तिथली सभा मी बघतो. अरे म्हणले, तुला पुन्हा किती वेळा सांगू, तुला काय अक्कल आहे? म्हणले, मला अक्कल नाही ठरलं, तुम्हाला काही पुढचं येत नाही हे नक्की. आता आपण प्रयोग करू की, कारण तुमचं संपलेलं आहे. आता संपलं म्हटल्यानंतर आमच्या पद्धतीने प्रयत्न करायला काही हरकत आहे का? ते म्हणले, उद्या असं करा, असं मान खाली घालून जाऊ नका, जरीचं उपरणं ठेवणीतलं काढा, जरीचं धोतर बितर असं मिशा विषा अशा पिळदार करा, रोबाबमध्ये चला, रोज असं जाता तसं जाऊ नका. पुढचं तुम्हाला माहिती नाही, मी बघून घेतो, तुम्ही संपलेला आहात. पुढचं विचारायचं नाही, मी काय करतो ते बघा. गेला होतो. प्रधानजी म्हणाले, आज शास्त्री बाबा मोठे रगेलपणाने येत आहेत. थाटा बसले. काय शास्त्री बाबा, प्रश्नाची उत्तरं झाली का? काय म्हणले, सरकार एवढ्या वर्ष तुमच्याकडे खातोय म्हणून आम्हाला तुम्हाला उद्धटपणाने बोलता आलं नाही. काय तुमचं आमचं घेणं देणं आहे? असल्या प्रश्नाची उत्तरं आमची सारखी पोरं सुद्धा देतात. मला याचं दुःख झालं की माझ्या घरात काम करणाऱ्या माणसांनी ज्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, असले हलके प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. एक उत्तर जगासमोर देतो, देव काय खातो? तर देव माणसाचा अहंकार खातो. देव माणसाचा, लक्षात ठेवा, तुम्ही म्हणा मी असं केलं, म्हणा नुसतं म्हणा. काही काही घरामध्ये प्रत्येक चालतं, मी वर गेल्यावर तुम्हाला कळेल. आता वर गेल्यावर तुम्हाला काय कळायचंय? हे काय कमाल आहे माणसाची. मी वर गेल्यानंतर मी आहे म्हणून काही नाही. आजा गेला, पंजा गेला, त्याचा बाप गेला, सगळे वर गेले, जग कुणा वाचून थांबलं नाही, तर तुमच्या आमच्या वाचून कुठे थांबणार आहे? देव काय खातो? देव अहंकार खातो. वा म्हणले, बढिया, फर्स्ट क्लास. पण म्हणले पुढचं उत्तर, दिवाने खास मध्ये, दिवाने आम मध्ये नाही. झाला. तिथे गेले, आतमध्ये दरवाजे वगैरे बंद करून ठेवले, राजा सिंहासनावर बसला, कडी बिडी आपल्या हाताने घातली. ते म्हणले, तुझे ते झेड सिक्युरिटी वगैरे कोणी बरोबर नाही पाहिजे, फक्त तू आणि मी. आणि काय तात्या, ते रोजच तूप बीप खाऊन तोही गडी मस्त होता. असा उभा राहिला, तो राजा बसला होता. हा, ते उत्तर, देव काय करतो? काय करतो म्हणून वर तोंड करून काय उतरतोस? खाली उतर. आजूबाजूला बघितलं, कोणीच नाही. इकडे कोणी नाही, इकडे कोणी नाही. खाली उतर सांगितलं ना, प्रश्नाचं उत्तर पाहिजे, खाली उतर. घाबरले ते. तसे ते काय, तसं एवढंच होतं, ते काय असं मजबूत नव्हतं बरं का. हे सिक्युरिटी मधले चालणारी माणसं अशीच असतात, त्या सिक्युरिटीमध्ये पॉवरफुल असतात.
हो, ते अवघड गणित असतं उठ. आता हे आजूबाजूची गेल्यावर हे एकटं काय करताय, खाली उतर. आणि काय सांगू, असा जाऊन बसला गादीवर. ते वर बघतोस काय म्हणला, खाली वाक, खाली वाक. वाकला. नुसता वाक नाही, पायावर डोकं ठेव. राजा पिचकतोस काय, पायावर डोकं ठेव. नाही दुसरा प्रश्न काय तुझा? अरे बोल ना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, दुसरा प्रश्न का? अरे बोल ना. देव काय करतो, उलट पालट. सकाळी डोळे उघडले म्हणजे समजावं देवाचा प्रसाद आहे. मला असं वाटतं याच्या इतका देवाचा दुसरा अनुग्रह आणि देवाचा प्रसाद दुसरा जगात नाही. हे तर दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उगवतातच, चांगल्याच्या वाईटाच्या, खऱ्याच्या खोट्याच्या, पाप्याच्या पुण्यवंताच्या. पापी सुद्धा रात्री एखादा खून करून येतो, झोप लागते, सकाळी डोळे उघडतात. असा दिवस प्रत्येकाच्या जीवनात उगवतो. पण साधू संत भेटतील, त्यांच्या विचाराची पंगत, त्यांच्या प्रेमाची पंगत, जेवणाची पंगत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ठीक आहे. पण जेवणाची पंगत घडली आणि प्रेमाची पंगत घडली नाही, भक्तीची संगत घडली नाही, तर उपयोग काय जीवनामध्ये? तेव्हा आज या महिनाभर ज्या रोज पंक्ती चालू आहेत, त्या पंगतीची हा आज महाप्रसादाचा दिवस. मागच्या काळामध्ये ज्या पंक्ती चालत होत्या त्यामध्ये भेदभाव होता. कुणाला काय द्यावं, कुणाला काय सांगावं, कुणी काय ऐकावं. इथे संताची पंगत असल्या कारणाने जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी, हे त्या संताच्या पंगतीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुमच्यातलाच एक, तुमच्या पंक्तीला बसून माऊलींचा प्रसाद ग्रहण केला. तुमचं आमचं जीवन म्हणायला हरकत नाही पावन झालं. एवढंच बोला आणि गप्प बसा म्हणला, पुढचं काही तोंड उघडू नका. पण हे रुबाब मध्ये बोला. ते म्हणले हे आमचा जो आहे ना तो सांगेल. बंडो पंत आमचा आहे, बरोबर. ए बंड्या दे उत्तर. हे तिथले तिथेच घाबरायला लागलं बरं का. आता पुढे काय, बंडोपंत गेले, सलाम बिलाम केला. म्हणले सरकार ही महान उत्तर आहेत, एवढ्या लोकात देता येत नाहीत, त्याला तुम्ही नेहमीच पाहिजे. माणसाला धंद्यामध्ये पैसे मिळाले, तो म्हणतो भाग्य उजळलं. बायको चांगली मिळाली, भाग्य उजळलं. मुलगा झाला, भाग्य उजळलं. पण याहीपेक्षा संत मायबाप भेटले, किती उजळलं नाही का. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण का, ही सगळी भाग्य फिरणारी आहेत. पैसा उलट सुलट करतो, बायको फिरेल, नवरा फिरेल, मुलं बाळ फिरल्याशिवाय राहायची, ती पक्की स्टेटमेंट करून टाकतो. फिरल्याशिवाय राहायची नाही. पण एकच संगत अशी आहे की जी झाल्यानंतर आयुष्यात कधी तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही. आणि ती संगत म्हणजे संताची संगत. मला नेहमी असं वाटतं तात्या, या संतांनी वाल्याचा उद्धार केला, इतके तर वाईट आम्ही नाही. काय खरंय का खोटं आहे? 7 रांजण भरले होते, धोंडा टाकत नव्हता. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. आम्ही तर तसं काही केलं नाही. कुठे कल्पनेत, कुठे मनात, कुठे बुद्धीत, इकडे तिकडे घडला असेल. नाही कुणी म्हणू नका, घडलं नाही असंही कुणी म्हणू नका.
कारण घडलं नाही ज्यांच्या हातून, अशा भल्या भल्याच्या हातून शेवटी सुद्धा खड्ड्यात गेले. तेव्हा नेहमी हात राखून बोलावं, मिशावर ताव मारून. कारण एक लक्षात ठेवा, या जगतामध्ये ईश्वरी सत्ता अशी आहे, अलौकिक आहे, काय केव्हा करेल हे सांगता येत नाही.